जय शिवराय मित्रांनो, मी रोहित बारे आपलं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। आज मी आलेलो आहे तिसंगी या गावी बाळूमामांच्या पालखी नंबर 18 या बग्याचे दर्शन घेण्यासाठी। तर आपण ह्या व्हिडिओमध्ये आयोजकांची थोडक्यात मुलाखत घेणार आहोत। जर आपण रोहित बारे या यूट्यूब चॅनलचे नवीन असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि खरंच पालखीचं आगमन किंवा पालखीचं दर्शन, बाळूमामांचं दर्शन हे खूप मोलाचं असतं आणि ते मी आज अनुभवलेलं आहे। तर आपण रोहित बारे या यूट्यूब चॅनलवर नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर सुरू करूया। नमस्कार, आपलं रोहित बारे या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करतो। मला जर आपल्या कार्यक्रमाविषयी जरा माहिती द्या ना। श्री संत बाळूमामा आदमापूर देवालय, तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर, बगा नंबर 18 या 18 नंबर बग्याचा पालखी सोहळा, आषाढी सोहळा आमच्या तिसंगी गावामध्ये भव्य दिव्य असा थाटामाटात भरवण्यात आलेला आहे। आषाढी सोहळा 2026 असा भव्य दिव्य सोहळा ठरवला आहे। आपण जर आपल्याकडे हा प्रकारचा कार्यक्रम किती वर्ष होतं मला जर सांगाल जरा। या कार्यक्रमाला आमचं 3रं वर्ष आहे। 3रं वर्ष आता चालू आहे। 3रं वर्षाचा हा कार्यक्रम आहे। 3 वर्ष चालू झाले। मला सांगा 2026 आषाढी या कार्यक्रमाची रूपरेषा काय आहे तुमच्या? 2026 कार्यक्रमाची रूपरेषा आमची अशी आहे की 23 तारखेला पालखीचं आमच्यात आगमन झालेलं आहे। 23ला संध्याकाळी ओव्यांचा कार्यक्रम, गजडोल, 24ला सकाळी कार्यक्रम, संध्याकाळी कार्यक्रम, प्रवचन, भारूड। उद्या 25ला एकादशीला महाप्रसादाचं आयोजन, कीर्तन उद्या संध्याकाळी आषाढी एकादशी निमित्त भव्य दिव्य असं कीर्तनाचा सोहळा होणार आहे। तर कीर्तन आणि परवा दिवशी 26 तारखेला सकाळी 9 वाजता तिसंगी गावामधून भव्य दिव्य अशी मिरवणूक बाळूमामांची येणार आहे। मला सांगा या 2026च्या आषाढीचं नियोजन कोण केलेलं आहे? 2026च्या आमच्या आषाढीचं नियोजन समस्त बाळूमामा भक्त व समस्त ग्रामस्थ तिसंगी यांच्या सर्व बाळूमामा भक्त व तिसंगी ग्रामस्थांच्या वतीनं हे असं भव्य दिव्य आषाढी सोहळ्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे। बोला बोला बाळूमामाच्या नावानं साधारणतः आपला जो प्रसाद आहे, जो द्वादशीचा, तो अतिशय महत्त्वाचा असणारा प्रसाद आहे। या प्रसादाला साधारणतः किती भाविक भक्त येऊन प्रसाद घेतील हे तुम्ही अंदाज बांधलेला आहे? या प्रसादाला, द्वादशीच्या प्रसादाला साधारणतः एक 10 ते 12 हजार भाविक येण्याची शक्यता आहे। तसेच उद्या आषाढी एकादशी निमित्त 10 ते 15 हजार भाविक या तळावरती मामाच्या दर्शनासाठी व महाप्रसाद घेण्यासाठी येणार आहेत। आपल्या गावामधून जो आषाढी सोहळा होतोय हे 3रं वर्ष, मला वाटतं एका बग्याचं सातत्यानं होत असणारं 3रं वर्ष। या 3ऱ्या वर्षाचं वैशिष्ट्य आणि तुमच्या गावावर असणारी मामांची कृपादृष्टी, एक छोटासा अनुभव तुम्ही शेअर करू शकता का? मामांची कृपादृष्टी अशी आहे की आमच्या गावावर इतकं मोठं मामांची कृपादृष्टी आहे की ज्यावेळी पालखी आमच्या गावात येते, 18 येऊ, 15 येऊ, 11 येऊ, कोणत्याही बघा येऊ द्या, आमचं सगळं गाव एकत्रित एकजुटीने येतं आणि एकजुटीनं हा कार्यक्रम चांगल्या आनंदात उत्साहात साजरा करतं। त्यामुळं आमच्या गावावरती मामांची कृपादृष्टी अशी आहे की कधीही न विसरायचं, कधीही न संपायची कृपादृष्टी मामांची आमच्या गावावर आहे। मला जर आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा सांगाल जरा। आमच्या कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की दररोज संध्याकाळी महाआरती झाल्यानंतर महाप्रसादाचं आयोजन केलं जातं। सकाळची महाआरती झाल्यानंतर मामांची महाप्रसादाचं आयोजन केलं जातं। तसेच एकादशीला मोठं शाबू फराळीचं महाप्रसादाचं आयोजन केलं जातं। आणि 26 तारखेला गावातून मिरवणूक येण्यासाठी ढोल, ताशे, डीजे सगळं असं काय 2 टन भंडाऱ्याची उधळण, बरंचसं काय असं 2 टन शाबूची पंगत आणि भव्य दिव्य असं मोठी जंगी मिरवणूक आमच्या गावातून येते। सगळ्या महाप्रसादाचं नियोजन कसं करतात आणि आपल्या ग्रामस्थ करतात की कसं काय मला सांगा जरा। आमच्या महाप्रसादाचं नियोजन असं आहे की जे काय ठराविक लोक आहेत, ज्याच्या पंक्तीचे मानकरी आहेत ते स्वतः पंक्तीचं महाप्रसादाचं नियोजन करतात। शाबूची पंगत जी आहे या एकादशीची ते सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं होते।